नमस्कार मित्रांनो, मी संदीप जगदाळे. मी नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे आणि यूट्यूब चॅनल नवीन खोलल्यामुळं आपल्याला सहज आता बोलायचं काय, तर आता मी शेतात बसलो, ते शेतीविषयी थोडंसं बोलू. आता ही माझी मका आहे सगळी, या मक्यामध्ये बसलोय मी. मी आता नवीन चॅनल खोलायचं एवढंच कारण की इतके यूट्यूब चॅनल बघतो, ते सगळं शेतकरी मित्रच आहेत. त्यांचे एवढे फॉलोअर्स वाढले किंवा त्यांना लाईक मिळाले, त्यांना तुम्ही ॲक्सेप्ट केलं, त्यांना भरभरून प्रतिसाद दिला, प्रेम दिलं, याच्यामुळे सुचलं चला आपण करून बघू. त्यामुळे यूट्यूब चॅनल खोलला मी सहज. मला सांगायचं एवढंच आहे की आता मी शेतात बसलोय की शेतीचा भाग म्हणून एक शेतीविषयीच माहिती की शेती खूप छान शेती ज्याच्याकडे शेती त्यांनी शेती करायला पाहिजे. आणि शेतीचं असं आहे की तुम्ही जेवढं ह्या काळ्या आईला देतात तेवढं ती तुम्हाला भरभरून देणार. लोक म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे. ह्या वावरामुळेच पावर आहे आपला शेतकरी मित्रांनो. आणि शहरी भाग किंवा सिटी भाग यांनी शेतकरी माणसाला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी असतात, प्रत्येक गोष्टीचे भाव आहेत, कांदा भाव, अमुक भाव, कपाशीचा भाव, हे भाव ते भाव खालीवर होत असतात. शेतकरी बिचारा कष्ट करतो, राबतो, त्याच्या कष्टाचं पाणी करतो आणि त्याला योग्य भाव मिळत नाही. खूप दयनीय अवस्था आहे मित्रांनो शेतकऱ्याची. तसं जर बघितलं तर शेतकऱ्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. सगळे कोणत्याही पक्षाची सत्ता येऊन द्या, कोणीही राजकारण निवडून येऊन द्या, जे ते आपल्या स्वार्थासाठीच राजकारण करतं. कोणी शेतकऱ्याकडे मनापासून लक्ष देत नाही. शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी नैसर्गिक आपत्ती, भरपूर अशा काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी की त्याच्यातून शेतकरी उभरतो, वरती येतो आणि तुमच्यासाठी धान्य तयार करतो. मित्रांनो, जर शेतकऱ्याने आज पिकवलं नाही तर खूप दयनीय अवस्था होईल. आज आपण जे जगतोय, जे खातोय, ते शेतकऱ्याच्या जीवावरच खातोय. आणि प्लीज माझी एक तळतळीची विनंती, शेतकऱ्याच्या मालाला कधी बी दुजा भाव दाखवू नका. शेतकऱ्याचे रेट कमी करू नका. शेतकरी स्वतः जर बांधावरून येऊन तुमच्या शेतीमध्ये जर विकतोय, आपला स्वतःचा माल विकतोय, तर कृपा करून त्याला कमी भावात मागू नका. असं व्यापाऱ्याकडून आपण हाय त्या रेटमध्ये घेतो, शेतकऱ्याला का कमी करता? अहो, व्यापारी सुधरत चाललाय, शेतकऱ्याला वर आणा. शेतकरी हा कधीच भेदभाव करत नाही. तो वंजळ भर का व्हायना जास्ती टाकतो, तसं व्यापारी नाही टाकणार तुम्हाला. व्यापारी किलोवरच देणार तुम्हाला. एवढीच विनंती आहे, लक्ष द्या. तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक द्या. नमस्कार मित्रांनो.